अगदी छान खमंग खुसखुशीत अशा आज आपण इथे मेथीच्या पुऱ्या बनवतोय. अप्रतिम अशा लागतात आणि बनवायला एकदम सोप्या आणि झटपट होतात. आणि आता मार्केटमध्ये मेथीची भाजी भरपूर प्रमाणात मिळते, स्वस्त मिळते आणि छान ताजी मिळते. त्यामुळे ह्या पुऱ्या तुम्ही नक्की बनवून बघा. इथे मी मेथी स्वच्छ निवडून घेतली आहे. मेथी मी बाजारातून आणून अगोदरच निवडून ठेवते म्हणजे पटकन बनवता येते. मेथीची पानं अशी घेतली आहेत, त्याचे देठ जास्ती घेतलेले नाही आहेत. आणि मेथी स्वच्छ धुवून घेतली, त्यातलं पाणी चांगलं निथळून घेतलं आणि ही मेथी आपल्याला एकदम बारीक अशी कापून घ्यायची. जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापून घ्यायची. देठ शक्यतो जास्ती घेऊ नका, नाहीतर पुऱ्या लाटताना ते देठ मध्ये येतात आणि पुरी फाटते किंवा फुगत नाही. त्यामुळे नुसती पानं घ्यायची आहेत. ही कापून घेतलेली मेथी अर्धा कप झाली आहे. आता यामध्ये 1 कप गहू पीठ घालायचं आहे. अर्धा कप मेथी आहे तर त्याच्या दुप्पट गहू पीठ घेतलं. त्यामध्ये 2 मोठे चमचे बेसन घालायचं आहे, चवीपुरतं मीठ आणि ओवा थोडासा हातावरती क्रश करून घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो. अर्धा चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि 1 चमचा साधं थंड तेल घालायचं आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण मेथीमध्ये थोडंसं पाणी असतं. त्यामुळे त्यामध्ये जेवढं मिक्स होईल तेवढं आधी मिक्स करून घ्यायचं आणि जे हळद, मीठ, मसाले, तेल जे आहे ते सगळं पिठाला, मेथीला लागलं गेलं पाहिजे. त्यासाठी आधी मी सगळं चांगलं चोळून घेते आहे. यामध्ये आता अगदी थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी आहे यामध्ये मेथीची, त्याला देखील पाणी सुटलेलं असते. त्यामुळे एकदम पाणी घालायचं नाही, कारण हे लगेच भिजतं. कमी पाणी लागतं याला. थोडं पाणी घालून छान मऊ असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे. आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील मस्त छोट्या रेसिपी अशा येत असतात. तर तिथे अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा, किंवा छोटे अपडेट्स मी तिथे देत असते. तर आपल्या इंस्टाग्राम पेजची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून तुम्ही इंस्टाग्राम पेज आणि फेसबुकला देखील फॉलो करू शकता. हे मी इथे मळून घेतलं आहे. आता थोडा वेळ, एक 5 ते 7 मिनिटे भिजायला आपण हे बाजूला ठेवूया. जास्त वेळ ठेवायचं नाही, थोडाच वेळ ठेवते आहे. हे पीठ भिजतंय तोपर्यंत एका बाजूला तेल गरम व्हायला ठेवायचे पुरी तळण्यासाठी. हे जे पीठ आहे ते खूप जास्त वेळ आपल्याला भिजवायचं नाही आहे, खूप सैलसरही बनवायचं नाही आहे. छान मऊ बनवायचं आहे, पण जास्त सैलसर ठेवायचं नाही आहे. फक्त 5 मिनिटे त्यामुळे मी हे भिजवून घेते. जास्त वेळ भिजत राहिलं तर खूप सैलसर पीठ तयार होईल. आता हे फक्त 5 मिनिटे मी ठेवलं होतं. हाताला तेल लावायचं आणि हा गोळा आहे तो थोडासा एकसारखा असा करून घ्यायचा आहे. हे पीठ जर जास्ती सैलसर मळलं खूप जास्त पाणी घालून तर पुरी तेलकट होते. त्यामुळे अगदी पातळ किंवा सैलसर असं मळायचं नाही आहे. यातला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा, जेवढी पुरी बनवायची आहे त्या साईजमध्ये. किंवा हे पीठ जर जास्ती वेळ भिजलं तरी पण पुरी तेलकट होते बरं का. आता पोळपाटाला तेल लावून घ्यायचं आणि हे लाटून घ्यायचं. तुम्ही ही पुरी तेलाऐवजी पीठ लावून, गहू पीठ लावून पण लाटून घेऊ शकता, पण तळताना ते पीठ सगळं तेलामध्ये मिक्स होतं. त्यामुळे इथे मी तेल लावून ही पुरी लाटून घेते. जास्त जाडही नाही आणि खूप पातळही अशी मी पुरी लाटली नाही आहे. या पद्धतीनेही लाटून घ्यायचे. तेल इथे व्यवस्थित गरम झाले, अगदी कडकडीत गरम करायचं नाही. गॅस मिडियम हीटवरती असला पाहिजे पुरी सोडत असताना. लगेचच यामध्ये चमचा घालायचा नाही आहे. पुरी तेलातून थोडीशी वरती आली की मग थोडीशी त्याला प्रेस करून तुम्ही अशा पद्धतीने ती पुरी फुगवून घेऊ शकता. लगेचच चमचा घालायचा नाही. मस्त टमटमीत अशी पुरी फुगली आहे. बाजू पलटून ही आपल्याला छान एकसारखी अशी दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायची आहे, मीडियम टू लो हीटवरती. याला सुंदर असा रंग आला आहे. मी ही काढून घेते आणि याच पद्धतीने बाकीच्या देखील पुऱ्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत. अगदी छान खमंग खुसखुशीत अशा या पुऱ्या तयार होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत. दह्यासोबत अप्रतिम अशा लागतात. कशी वाटली ही तुम्हाला मेथी पुरी मला कमेंट करून सांगा. थोडीशी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.